मतदार यादी ही केवळ नावांची नसते, ती लोकशाहीवरील विश्वासाची पहिली नोंद असते. एक नाव वगळलं जातं तेव्हा केवळ एक मत कमी होत नाही, तर लोकशाहीवरील एका नागरिकाचा विश्वासही कमी होतो. SIRची खरी परीक्षा आकड्यांची नाही, तर एकही पात्र मतदार वंचित राहू नये याची आहे. मतदार यादी शुद्धीकरण की नागरिकांची कसोटी? प्रश्न लोकशाहीवरील विश्वासाचा. नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. कल्पना करा, निवडणुकीचा दिवस आहे. तुम्ही मतदान केंद्रावर जाता. मतदानाचा उत्साह आहे, पण तिथं पोचल्यानंतर अधिकारी सांगतात तुमचं नाव मतदार यादीत नाही. तुमच्याकडे ओळखपत्र आहे, आधार कार्ड आहे, पण तरीही तुम्ही मतदान करू शकत नाही. एका क्षणात तुमचा संविधानानं दिलेला अधिकार संपतो. असा प्रसंग तुमच्यासोबत घडू शकतो का? हा प्रश्न आज देशभरात चर्चेत आहे. कारण निवडणूक आयोगानं सुरू केलेल्या मतदार यादी शुद्धीकरण किंवा विशेष सघन पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातही ही मोहीम सुरू आहे. लाखो मतदारांची पडताळणी सुरू आहे. पण याच वेळी काही समाज घटकांमध्ये भीतीही व्यक्त होते. आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. मतदार यादी शुद्धीकरण ही निवडणूक आयोगाची नियमित आणि आवश्यक प्रक्रिया आहे. मृत मतदारांची नावं वगळणं, स्थलांतरितांची माहिती अद्ययावत करणं, दुबार नोंदी हटवणं आणि नव्या पात्र नागरिकांची नोंद करणं हे या प्रक्रियेचं प्रमुख उद्दिष्ट असतं. या प्रक्रियेमुळं मतदार यादी अधिक अचूक होते आणि लोकशाही अधिक मजबूत होते. मात्र ही प्रक्रिया जितकी महत्त्वाची आहे, तितकीच ती पारदर्शक, संवेदनशील आणि नागरिकांचा विश्वास जपणारी असणं आवश्यक आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास 38 लाखाहून अधिक मतदारांपैकी मोठ्या प्रमाणावर गणनापत्रकांचं वाटप झाले. सुमारे 52% मतदारांची डिजिटल पडताळणीही पूर्ण झाली आहे. उरलेल्या जवळपास निम्म्या मतदारांची प्रक्रिया अजून बाकी आहे. प्रशासनानं हजारो BLO आणि BLA यांची यंत्रणा उभी केली. तरी उरलेल्या कमी कालावधीत ही मोहीम पूर्ण करण्याचं मोठं आव्हान आहे. तरी बरं झालंय की या प्रक्रियेला आता आणखी 10 दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. या प्रक्रियेमध्ये श्रीरामपूरमधून एक वेगळाच मुद्दा पुढे आला आहे. तो म्हणजे तृतीयपंथी मतदारांचं काय करायचं. SRIसाठी 2002 मध्ये मतदार यादीत नाव आहे का हे ग्राह्य धरलं जातं. तर तृतीयपंथीयांना 2014 पासून मतदानाचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळं 2002च्या त्या मतदार यादीत त्यांची नावं नव्हतीच. आता सध्याच्या पडताळणी दरम्यान त्यांच्यासमोर हाच प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनानं त्यांची नोंद घेतली आहे, ऑनलाईन नोंदणीही केली आहे. मात्र त्याचं पुढं काय होणार आहे? त्यांच्याकडं अधिक कागदपत्र मागितली जाणार का? हे अद्याप पुढं आलेलं नाही आहे. केवळ अहिल्यानगरच नव्हे तर इतरत्रही हा मुद्दा येणारच आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या आईवडिलांची कागदपत्रही त्यांना देता येणं शक्य नाही. कारण त्यांच्यापैकी अनेक जण घर सोडून राहतात. गुरुशिष्य परंपरेमुळं आडनावही बदलली आहेत. अनेकांनी आपल्या नावापुढं गुरुचं नाव लावलंय. अशा वेळी त्यांच्याकडं योग्य ती कागदपत्र नाहीत. त्यांच्या बाबतीत योग्य तो निर्णय व्हावा अशी अपेक्षा त्यांच्या संघटनांकडून व्यक्त करण्यात आली. लोकशाहीत कोणत्याही नागरिकाला मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवणं ही गंभीर बाब आहे. त्यामुळं प्रथम वगळा नंतर ऐका अशी भूमिका न घेता प्रथम ऐका मग निर्णय घ्या हा दृष्टिकोन प्रशासनानं स्वीकारणं आवश्यक आहे. प्रत्येक प्रकरणाची वैयक्तिक सुनावणी, आवश्यक कागदपत्रांची लवचिक पडताळणी आणि न्याय्य संधी दिल्यानंतरच अंतिम निर्णय झाला पाहिजे, अशी विविध संघटना आणि पक्षांची ही मागणी आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसतोड कामगार, भटक्या विमुक्त समाज, स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, वृद्ध, दिव्यांग आणि तृतीयपंथी अशा अनेक घटकांकडे आवश्यक कागदपत्र नसतात. ऑनलाईन फॉर्म भरणं किंवा कागदपत्र अपलोड करणं प्रत्येकाला सहज शक्य नसतं. यात आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे या प्रक्रियेमुळं नागरिकांमध्ये, विशेषतः काही घटकांमध्ये विनाकारण घबराट निर्माण झाली. त्यामुळं कागदपत्र मिळवण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू आहे. त्यातूनच बनावट कागदपत्र तयार करण्याचे प्रकार वाढत आहेत. विशेषतः जन्माच्या दाखल्यांसंबंधी हे प्रकार वाढलेत. अनेक ठिकाणी जुने बनावट जन्मदाखले काढले जात आहेत. त्यासाठी टोळ्याही कार्यरत झाल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल झाले आहेत. या गोष्टी टाळायला हव्यात.
या प्रक्रियेबद्दल जी घबराट निर्माण झाली आहे त्यावरून प्रशासन नागरिकांचा विश्वास संपादन करण्यास कमी पडतंय का, असा प्रश्न निर्माण होतो. मतदार यादी शुद्धीकरण हा राजकारणाचा विषय नाही, लोकशाहीचा पाया मजबूत करण्याचा तो विषय आहे. प्रत्येक पक्ष आपल्या समर्थकाच्या नावासाठी धावपळ करतो, पण पात्र असलेल्या प्रत्येक नागरिकाचं नाव यादीत राहावं आणि अपात्र नावं वगळलीच जावीत हा व्यापक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. माहिती अभावी निर्माण होणारी भीती हीच सर्वात मोठी समस्या ठरते. त्यामुळं योग्य ती माहिती नागरिकांपर्यंत गेली पाहिजे. त्याद्वारे अफवांचा गोंधळ निर्माण होणंही टाळता येतं. मतदार यादी ही केवळ नावांची यादी नसते, ती नागरिकत्वावरील विश्वासाची नोंद असते. त्या यादीतून एखादं नाव वगळलं जातं तेव्हा केवळ एक मत कमी होत नाही, तर त्या नागरिकाचा लोकशाहीवरील विश्वासही डळमळीत होऊ शकतो. त्यामुळं शुद्धीकरण आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर संवेदनशीलता, पारदर्शकता आणि न्याय्य प्रक्रिया ही त्याहूनही अधिक आवश्यक आहे. यात नागरिकांची जबाबदारी मोठी आहे. तुमच्या हातात मतदार ओळखपत्र आहे म्हणजे तुमचं नाव यादीत आहे असं गृहीत धरू नका. जर BLO तुमच्या घरी आला तर त्याला आवश्यक सहकार्य करा. फॉर्म भरायचा असेल तर भरून द्या. तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांची नावंही तपासा. काही टीकाकारांच्या मते ही मोहीम केवळ मतदार यादी शुद्धीकरण नसून NRC म्हणजेच नवा नागरिकत्व कायदा लागू करण्यासाठी एक छुप्या पद्धतीची नागरिकत्व चाचणी ठरत आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट निर्देशसुद्धा दिलेले आहेत. मतदार यादीतून नाव वगळलं म्हणजे एखाद्याचं भारतीय नागरिकत्व रद्द होत नाही. त्यामुळं केवळ तांत्रिक कारणास्तव नाव वगळलेल्या नागरिकांचं रेशन किंवा इतर शासकीय लाभ थांबवले जाऊ नयेत असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. मतदार याद्यांच्या या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये लोकशाही आणि स्वतःचा मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची ठरते. जर आपलं नाव तांत्रिक कारणामुळं किंवा चुकीमुळं वगळलं गेलं असेल तर घाबरून न जाता निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधून पुन्हा नाव नोंदणीसाठी त्वरित अर्ज दाखल करावा. आपलं आधार कार्ड, रेशन कार्ड, वीज बिल किंवा इतर रहिवासी पुरावे तयार ठेवावेत. जेव्हा निवडणूक आयोगाचे कर्मचारी घरी येतील तेव्हा त्यांना संपूर्ण माहिती द्यावी. यामुळं तुमचं मतदार यादीत नाव कायम राहील, तुमचा मतदानाचा अधिकारही कायम राहील आणि आपल्या लोकशाहीचं भवितव्य सुरक्षित राहील. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.